आज मस्तपैकी रेडी होऊन मला जायचं होतं माझ्या फेवरेट प्लेसकडे, कारण तिथं गेलं माझ्या मनाला खूप शांतता भेटते. तर हॅलो गाईज, श्री स्वामी समर्थ. माझ्या केसांची अवस्था बघू शकता काय झाली. डोक्यावर मोजून 4 केस राहिल्या ते, आणि त्यांची ही अवस्था. लाईफमध्ये काय कलर आपण मिक्स करू शकत नाही, पण डोक्यावरती आपण कलर लावून ते छान बनवू शकतो आहे. तर मी आज तेच केलं होतं. माझं काय ऑप्शन नव्हतं दुसरा. सो मस्तपैकी कलर करून घेतला, आणि त्यानंतर म्हटलं काय करायचं, तर म्हटलं तर जेवणाची तयारी करून घ्यावं. सो मस्तपैकी कुकर वगैरे लावून घेतला. नंतर मग गेले फ्रेश होण्यासाठी. फ्रेश होऊन आले, आणि कालवण वगैरे टाकून घेतलं, कारण की पहिला पोटपूजा देन कामपूजा. सो मग म्हटलं तयारी करून घेतला, आणि छानपैकी आमटी टाकून घेतली आणि जेवण करून घेतलं. नंतर काय तर केसांची अवस्था तुम्ही बघू शकताय कशी झाली, वाकडे तिकडे. लाईफ काय सरळ चालत नाही, पण आपण केस आपली सरळ करू शकतो आहे. सो छानपैकी मी त्यांना स्ट्रेट करून घेतले, आणि नंतर मी गेले स्वामींच्या मठात, कारण आज होता गुरुवार. आणि तिथं गेले बघू शकता किती छान तयारी चालू आहे, कारण की स्वामींचा प्रकट दिन आला आहे जवळ. सो जोरात तयार झालो आहे. तिथं गेल्यावर आज गुरुवार असल्यामुळे नेहमीप्रमाणे गर्दी होती, बघू शकता किती गर्दी होते. पण स्वामींचं दर्शन माझं खूप सुंदर असं झालं. श्री स्वामी समर्थ. आणि मग त्यानंतर घरी यायला निघाले, तर डबल गेटमध्ये माझा कसाही अर्धा तास गेला, नेहमीचा प्रॉब्लेम झाला आहे हा. तर त्यानंतर मी आले घरी. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. ओके, बाय.